मला जर कोणी विचारलं ना एखादी गोष्ट तुला चोरायची आणि तू काय चोरशील आणि कोणाकडनं चोरशील, मी आहे ना छायाताईकडनं साड्या चोरेन. कारण का प्रत्येक रेड कार्पेटला अशा वेगवेगळ्या साड्यांची चॉईस एकदम भारी असते. छायाताई खूप भारी वाटतं तुला नॉमिनेशन आहे आणि इतकं तू ग्लोबली सगळ्यांना म्हणजे जेव्हा असं ट्रेनमध्ये कोण मराठी आहे मराठी ॲक्ट्रेस असं एक जाज्वल्य अभिमान आहे. कशी आहेस आणि कसं वाटतं? खूप मस्त आहे आणि भारी वाटतं आहे. आज इथे आले तुम्ही सगळेच भेटताय इनफॅक्ट, म्हणजे अशी नेहमीच भेट होत नाही, त्यामुळे असं तुम्हाला सगळ्यांना बघून छान वाटतं आहे. भारी भारी साड्या यार, म्हणजे मला खरंच चोरायला आवडतील तुझ्या साड्या. काय एक मनात विचार असतो की आपल्याला स्टायलिंग करायचं किंवा स्टायलिंगच्या बाबतीत तुझं कसं एक थिंकिंग? खरं सांगू का, स्टायलिंगचं आणि माझं खरंच काही घेणं देणं नव्हतं आजपर्यंत, पण आता थोडा लक्ष द्यायला लागलं आहे. पण साड्यांचं म्हणशील तर ना, साडी अशी आहे ना गं, ती अंगावर चढली की आपण स्टायलिस्टच दिसतो अगं, आणि एक कॉन्फिडन्स येतो. आणि माझ्यासाठी असं आहे ना की साडी, इतर कपडे आहेत ना, असं काही काही दिवसांनी असं होतं की आज हे इथून टाईट होत आहेत, इथून लूज होत आहेत. साडीचं बिचारीचं काही म्हणणं नसतं. तुम्ही किती जाड व्हा बारीक व्हा, ती आपल्याला बरोबर स्वतःमध्ये अशी गुंडाळून घेते. तर त्यासाठी साडी माझं म्हणजे आवडीचा पेहराव आहे. साडी म्हणजे एक कॉन्फिडन्स आहे आणि पुन्हा ते आहेच ना गं आपलं. मला आवडतं सणासुदीला आपण नटून सजून जातो तसं जायला. मला आता येताना एका दोघांनी विचारलं की अगं ती आईची नथ नाही घातलीस का? सो येस, नथ नाही घातली, पण मला सांगायला आवडेल मी आईचा हार घालून आले आहे. नेहमीचा क्युरिओसिटी असते, कारण का लापता लेडीज म्हणा किंवा अनेक सिनेमांमधून तू घराघरात पोचली आहेस आणि जेव्हा तू आपण आउट ऑफ इंडिया जातो ना तर वेगळं असतं, कारण का आपण आपल्या घरात नसतो, आपण दुसऱ्या ठिकाणी आहोत. पण मला आपण अनेकदा फोन कॉलवर कोट तुझ्याकडनं आम्ही विचारून घेतलं आहे, पण मला आज तुझे एक्सप्रेशन्स बघायचे होते. काय एक फीलिंग असते का, म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो आणि लोक आपल्याला एखाद्या विशिष्ट कॅरेक्टरबद्दल आपल्याला विचारत असतात आणि कौतुक करत असतात? खूप भारी वाटतं अगं. म्हणजे असं नाही आहे की तिथे गेल्यावर मला, तर इथेही मी रस्त्यावरून कुठूनही जाताना कुणीही, म्हणजे कुणी मावशी ताई कुणीही भेटलं आणि त्यांनी कौतुक केलं ना, तर मला खूप भारी वाटतं की म्हणजे त्यांचा तसा काही संबंध नसतो किंवा म्हणजे त्यात काही फायदा नसतो, तोटा नसतो, पण असं आहे. मला तेव्हाही भारी वाटतं. आणि तिथे जाताना मला असं ध्यानीवनी नव्हतं ना, वेगळाच देश आणि सगळी माणसं, आणि तेव्हा अचानक जेव्हा आवाज येतो की अरे छाया कदम, तर भारी वाटतं म्हणजे असं वाटतं एवढी वर्ष जे कमवण्याचं असंही नाही. मी खूप माझ्यासाठी इंडस्ट्री म्हणजे ना, म्हणजे मला जगवलंच आहे इंडस्ट्रीने ॲक्च्युली. कशातूनही खूप गोष्टीतून बाहेर काढलं आहे मला इंडस्ट्रीने, इंडस्ट्रीतल्या माणसांनी. प्रत्येकाबरोबर असा संबंध नाही आहे, पण आहेत ती माणसं बरोबर. सो मला कुठल्याही संकटातून बाहेर इंडस्ट्रीने काढलं आहे, तर माझं खूप प्रेम आहे याच्यावर. विक्ट्री सेलिब्रेट करायला आम्हालाही वेगळाच आनंद मिळतो तसं तर. पण ताई, म्हणजे आपण ना ठरवलं नसतं काही की ह्या वर्षी माझा सिनेमा गाजणार आहे किंवा काय, हे आपसूक होत जातं. पण आता मागे वळून बघताना अरे आपण एवढं सगळं केलं आहे आणि आपल्याकडनं घडून गेलं आहे, ती एक फिलिंग काय? येस, मी खरंच आहे, मी कधीच असं ठरवून केलं नाही आहे की अरे हा सिनेमा आता गाजणार किंवा काही. ते होत गेलं. मला फक्त मी प्रामाणिकपणे काम करत गेले. मी म्हटलं ना की मी स्वतःसाठी काम केलं, कारण की मला आनंद मिळतो म्हणून मी काम करत गेले आणि त्या गोष्टी घडत गेल्या. तर असं छान वाटतं आहे. हिंदीतल्याही कलाकारांसोबत जेव्हा मी गप्पा मारतो त्यांचे असं म्हणणं की मराठी कलाकार जे नाटकांपासून त्यांचा सगळा संबंध आहे आणि आता मालिका चित्रपट गाजवतात, तर एक वेगळंच आम्ही अशी छाती अशी भरून येते. सो ताई, तुला अनेक सिनेमांमध्ये ह्या वर्षीच नाही पुढचे अनेक वर्ष बघायला आवडेल. थँक्यू सो मच. अशा सुंदर साड्या नेसून आणि मला स्टायलिंग गोल्स द्या आम्हा सगळ्यांना. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.